नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओन्ली फॉर स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया संत रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोकांपैकी काही श्लोक आज आपण बघूया. पण त्याआधी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आणि जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही प्रभावी उपाय आणि तोडगी बघायचे असेल तर वरती मी आय बटनवर लिंक दिली आहे, ते तुम्ही बघू शकता. चला तर मग श्लोकला सुरुवात करूया. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. आता आपण याचा अर्थ बघूया. अर्थ बघा मित्रांनो, अर्थ खूपच छान आहे. हा श्लोक ज्ञान, भक्ती आणि साधनेच्या दिशेने मार्गदर्शन करतो. गणेशजी, शारदा देवी आणि राम यांच्या संदर्भात या श्लोकात आपल्या जीवनाच्या आरंभाच्या तत्वज्ञानाचा सुंदर उल्लेख केला आहे. गणेशजी सर्व शुभ कार्याचा प्रारंभ करणारे आहेत. जेव्हा आपले मन आणि कार्य गणेशजीच्या आशीर्वादाने सुरू होते तेव्हा कोणत्याही कार्यात विघ्न येत नाही. शारदा देवी आपल्या बुद्धी आणि ज्ञानासाठी पवित्र मार्गदर्शक आहे. तिच्या आशीर्वादाने माणूस सद्गुणांमध्ये वाढ करतो. रामचंद्र यांचा पंथ अनंत आहे. तो चिरकाळ टिकणारा आणि शाश्वत मार्ग आहे, जो आत्मज्ञान, भक्ती आणि त्यागाच्या मार्गाने जीवनाला शुद्ध करतो. या श्लोकात भगवान गणेश, शारदा देवी आणि श्रीराम यांची महती सांगितली आहे. त्यांचे आशीर्वाद प्राप्त केल्यावर जीवनातील सर्व विघ्न आणि संकटे पार केली जाऊ शकतात. तर असा पहिला श्लोक आणि त्याचा अर्थ होता. आता आपण दुसरा श्लोक बघूया. बघा, दुसरा श्लोक आणि त्याचा अर्थ पण खूप छान आहे. मना सज्जना भक्ती पंथीची जावे, तरी श्री हरी पावे जो तो स्वभावे. जनी निघ्यते सर्व सोडून घ्यावे, जनी वग्यते सर्व भावे करावे. असा हा दुसरा श्लोक आहे. आता आपण याचा अर्थ बघूया. या श्लोकांमध्ये सज्जनांचा संग, श्रीहरीच्या भक्ती मार्गावर चालणे आणि निघ्य गोष्टींना सोडून वंदनीय लोकांचे आदर करणे याचे महत्त्व सांगितले आहे. सज्जनांची संगत जीवनातील सर्व अडचणींवर मात करणारा अत्यंत महत्त्वाचे आहे. सज्जन व पवित्र व्यक्तींची संगत घेतल्यास आपल्यामध्ये सद्गुण आणि भक्ती निर्माण होते. श्रीहरीच्या भक्ती मार्गावर चालल्यास आपला स्वभाव शुद्ध होतो आणि जीवनात असलेली खोटी आकांक्षा, मोह आणि व्यक्त समाप्त होतात. वाईट गोष्टींना त्यागून वंदनीय लोकांना आदर देणे हे जीवनाला उन्नत करणार आणि परमेश्वराच्या पंथाशी जोडणार आहे. आपल्याला हे शिकवले जाते की आपण आपल्या कर्मांमध्ये सजग राहून योग्य मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना आदर देऊन श्रीहरीची भक्ती स्वीकारली पाहिजे. असा दुसरा श्लोक आणि त्याचा अर्थ होता. आता आपण तिसरा श्लोक बघूया. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू नये, तो जनी तोचितो मानवी धन्य होतो. आता आपण तिसऱ्या श्लोकचा अर्थ बघूया. या श्लोकांमध्ये सदाचार, रामाच्या चिंतनाचे महत्त्व आणि प्रभात वेळी राम नाम जपणे यावर विशेष लक्ष दिले आहे. प्रभात वेळी राम चिंतन करणे म्हणजेच दिवसभराची शुभ सुरुवात करणे. श्रीरामाची उपासना आणि चिंतन आपल्याला मानसिक शांती प्रदान करते, जी नंतरच्या दिवसाच्या सर्व कामात मदत करते. वाणीचा वापर बुद्धिमत्तेने आणि श्रीरामाच्या नामस्मरणाने करणे हे आपल्या व्यक्तिमत्वाला शुद्ध ठेवते आणि आपण जे बोलतो त्याचा सकारात्मक प्रभाव होतो. सदाचाराचे पालन हे जीवनाच्या सर्वोत्तम मार्गापैकी एक आहे. जो व्यक्ती सद्गुण, सत्य, प्रेम आणि परोपकार यांच्या मार्गावर चालतो तो समाजात आदर्श मानला जातो आणि त्याचे जीवन धन्य होते. असा हा तिसरा श्लोक आणि त्याचा अर्थ होता. पुढे जाण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नाही आहे तर आताच करून घ्या. आता बघूया पुढचा श्लोक. मना वासना दुष्ट कामा न येरे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. आता आपण याचा अर्थ बघूया. हा श्लोक जीवनाच्या साध्यतेच्या दिशेने एक मार्गदर्शन देतो, ज्यात वासना, पापबुद्धी आणि नैतिकतेचे पालन यावर लक्ष केंद्रित केले आहे. वासना आणि पापबुद्धीचा नाश, मनुष्य आणि शरीराच्या वासना आणि नाशकारक विचारांकडे लक्ष देणे टाळावे. त्याच्या मनातील अशुद्ध वासनांचा त्याग करावा, जेणेकरून त्याचे जीवन शुद्ध राहील.
नैतिकतेचे पालन, नैतिकतेला त्यागू नका. एकाच मार्गावर स्थिर राहून सत्य, सन्मान आणि परोपकार यांना प्राधान्य घ्यावे. नैतिकतेचा पालन मनुष्याला जीवनातील सुसंवाद आणि आनंद प्राप्त करून देतो. शुद्ध विचार, मनाच्या आत शुद्ध आणि सार्थक विचार ठेवणे खूप महत्वाचे आहे. हे विचार त्यांच्या कार्यांना दिशा देतात आणि जीवनाला आदर्श मार्गावर नेतात. आता आपण 5वा श्लोक आणि त्याचा अर्थ बघूया. पण पुढे जाण्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला शिकलेलं अमृत ऐकायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिस्ट दिली आहे, ते तुम्ही बघू शकता. चला तर मग पुढचा श्लोक बघूया. मना पाप संकल्प सोडून घ्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चिची. असा हा 5वा श्लोक आहे. आता आपण त्याचा अर्थ बघूया. या श्लोकांचा मुख्य संदेश असा आहे की मनाने पाप संकल्प आणि अशुद्ध विचारांचा त्याग करून सत्य संकल्प आणि शुद्ध विचारांच्या मार्गावर चालावे. यामध्ये विकृती आणि विकार या दृष्टतेपासून दूर राहण्याचा विचार आहे, कारण हे सर्व जीवनातील शांती, आनंद आणि आध्यात्मिक उन्नतीला बाधा आणतात. पापसंकल्पाचा त्याग व्यक्तीला त्याच्या जीवनात पापांचा विचार किंवा संकल्पापासून दूर राहायला हवे आणि त्याने योग्य मार्गाची निवड करायला हवी. सत्य संकल्पाचे पालन, सत्य आणि प्रामाणिकतेचा ठराव करणे जेणेकरून व्यक्तीचे जीवन सुसंवादी आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होईल. अशुद्ध कल्पनाचा त्याग, व्यक्तीने त्याच्या मनातून अशुद्ध विचार काढून टाकावेत आणि त्याच्या जीवनात फक्त शुद्ध सत्य विचार असावेत. विकृती आणि विकारांपासून दूर राहणे, विकृती आणि विकारांमुळे जीवनाचे नुकसान होऊ शकते, म्हणून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. असा हा 5वा श्लोक आणि त्याचा अर्थ होता. पाचही श्लोक जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.